माझं नाव सानिका आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी तुमचं मन हेलावेल. हे कोणाच्या तरी मुलीसोबत झाले असावे, जे मी तुम्हाला सांगणार आहे. उलट माझ्यासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये अशी मी प्रार्थना करते. माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रेमाने वाढवले आणि मग माझे एका कुटुंबात लग्न झाले, जिथे माझ्यासोबत असे काही घडले ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. लग्नानंतर सासरच्या घरी गेले तेव्हा पहिली रात्र खूप हळूहळू जात होती. मला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती आणि माझे डोके वेदनेने जड होत होते. मनावर खूप ओझं आहे असं मला वाटलं. हे माझ्यासोबत का घडत होतं आणि किती दिवस घडत होतं हे मला काहीच कळत नव्हतं. पण आता जेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं तेव्हा हे सगळं माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच होत होतं हे मला समजलं. इथे माझ्या सासरच्या घरी माझं काही चुकत होतं का? माझ्या सासऱ्यांना मला वेड लावायचे होते असे नाही, पण ते असं का करतील? लग्नाअगोदर माझ्या सासऱ्यांना माहीत नव्हतं. माझ्या सासूबाईंनी स्वतः त्यांच्या मुलाचे स्थळ माझ्या घरी आणले. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला मी बसले तेव्हा माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी कधी बेशुद्ध झाले आणि कधी शुद्धीत आले तेही मला कळले नाही. माझं मन विचित्र झालं होतं. या कोवळ्या वयात मला माहीत नव्हतं की मला आणखीन काय काय सहन करावं लागेल, कारण माझे लग्न वयाच्या 19व्या वर्षी झाले होते. मी शुद्धीत नव्हते आणि मी काय केले किंवा काय केले नाही याबद्दल मला काहीही समजत नव्हते. असे वाटले की मी कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे आणि कोणीतरी मला चालवत आहे. माझ्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात आहेत, जो मला त्याच्या इच्छेनुसार चालू ठेवतो. पण मला समजले नाही की तो कोण होता, माझ्यावर हे सर्व करत आहे आणि तो माझ्यासमोर का येत नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाबद्दल वाईट विचार केला नाही किंवा मी चुकूनही कोणाशी रागाने बोलले नाही, कारण मी लहानपणापासूनच खूप आनंदी मुलगी होते आणि सगळ्यांशी मनसोक्त बोलायचे. त्यामुळेच माझ्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना माझे वागणे खूप आवडायचे. पण लग्नानंतर मी पूर्णपणे बदलून गेले होते आणि माझे हास्य कुठेतरी नाहीसे झाले होते. सांगायला गेलं तर हे माझ्या सासरचे लोक होते, पण अनोळखी लोकांमध्ये मला एकटं वाटलं. मला स्वतःचेच भान राहिले नाही आणि माझा दिवस कसा निघून जातो आणि रात्र कशी जाते हे मला कळत नव्हते. मला काहीच कळेना. कधी कधी माझ्या सासूबाई मला काही प्रश्न विचारायच्या तेव्हा मी माझ्या सासूकडे मोठ्या आश्चर्याने आणि चिंतेत बघायचे आणि त्यांना पाहून खूप अस्वस्थ व्हायचे. माझी नणंद आणि सासू आपापसात गुपचूप बोलायच्या आणि मी जेव्हाही त्यांच्या जवळ जायचे तेव्हा त्यांना काहीच कळत नाही असं त्या वावरत होत्या. दरम्यान माझ्या नवऱ्याचे वागणे नेहमीच माझ्याशी असभ्य असायचे. माझा नवरा राजीवला पाहून मी अशी प्रतिक्रिया का दिली हे मला स्वतःला समजले नाही. माझा नवरा मला परत परत विचारून थकून जातो, तुला काय प्रॉब्लेम आहे का आणि तू का रडत आहेस? पण मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. माझे पती माझे असे कृत्य पाहून मला सर्व प्रकारचे प्रश्न विचारायचे. तुला दुसरं कोणी आवडतं का आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का? तू माझ्यासोबत खुश आहेस ना? तुला माझ्याशी लग्न करायला कोणी भाग पाडलंय का? आणि प्रत्येक वेळी मी त्यांच्या प्रश्नांवर नकारार्थी मान हलवत असे. माझ्या वागण्याने पतीच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून मी बरी आहे असे दाखवायचे. पण माझा नवरा माझ्या जवळ आला की मला काय व्हायचे माहीत नाही. माझं डोकं दुखायला लागायचं. अंगात जीव नसल्यासारखं वाटत होतं. माझ्या लग्नाला फक्त 1.5 महिना झाला होता आणि या 1.5 महिन्यात हे सगळं काही घडलं होतं. मला काहीच समजत नव्हतं. या सगळ्या विचित्र गोष्टी माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्यासोबत घडत होत्या. कोणी काहीही बोलायचं. एकीकडे मी खूप अडचणीत होते आणि दुसरीकडे माझे काय होणार याची काळजी माझ्या नवऱ्याला वाटत होती. आणि एकीकडे माझ्या सासूबाईंनी मला खूप त्रास दिला होता. एक तर माझी तब्येत बरी नव्हती आणि वर माझ्या सासूबाई मला काही ना काही काम करायला सांगत होत्या. माझे पती रागावून घरातून निघून जायचे. माझी सासू खोलीत यायची आणि म्हणायची, माझ्या खोलीत जा आणि तुझ्या सासऱ्यांचे पाय दाब. मी आता म्हातारी झाली आहे आणि माझ्या हातात फारसे बळ उरले नाही. मला माझ्या सासूबाईंचे हे विधान खूप विचित्र वाटले. मला माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यांवर प्रभाव पाडावा लागेल यात काही अडचण नसली तरी माझ्या वडिलांसारखेच ते होते. पण तरीही मी एक नवीन वधू होते आणि माझी तब्येतही बरी नव्हती. माझ्या सासूबाईंच्या सल्ल्यानुसार मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत जायचे आणि त्यांचे पाय दाबत होते. माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेल्यावर फक्त 10-15 मिनिटं होताच तेव्हा माझी सासू ज्यूसचा ग्लास घेऊन यायची आणि ती मला म्हणायची, हा ज्यूस पिऊन घे. पाय दाबताना तू खूप दमली असशील. मला आतून खूप अशक्तपणा जाणवत असल्यामुळे मी थकून जायचे. म्हणूनच मी माझ्या सासूने तयार केलेला संत्र्याचा ज्यूस प्यायचे.
आता रोज जेव्हा मी सासऱ्यांचे पाय दाबायला रूममध्ये जायचे तेव्हा माझी सासू माझ्यासाठी ज्यूसचा ग्लास घेऊन यायची. पण ज्यूसचा ग्लास मी ओठावर ठेवताच ग्लासमधील ज्यूसमधून खूप विचित्र वास येत असल्याचे मला जाणवले. एवढा कडू वास येत होता की जणू काही औषध त्या ज्यूसमध्ये मिसळले आहे. मी माझ्या सासूला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, तरी ती मला म्हणायची, हे पिऊन घे, मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने तयार केलं आहे. तिच्याकडून अशा चांगल्या गोष्टी ऐकून मला ते ज्यूस प्यावं लागलं. पण ज्यूस प्याल्यानंतर काही वेळाने मला एक विचित्र प्रकारची नशा येऊ लागली आणि मग मला काहीच कळत नव्हते की मी कुठे होते आणि माझ्यासोबत काय झाले. सकाळी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत हजर होते. मी माझ्या खोलीत कधी आणि कशी आले ते मला आठवत नव्हतं. त्यावेळी माझ्या पोटात आणि पायांमध्ये खूप वेदना होत होत्या. असे वाटले की मी रात्रभर काय केले ते मला माहीत नाही. रोज सकाळी माझी सासू खोलीत यायची आणि म्हणायची, तुझी तब्येत बरी आहे ना, स्वतःची काळजी घे आणि जास्त वजन उचलू नको. माझ्या सासूबाईंच्या या विधानाचा अर्थ मला कळला नाही. मला कळलं नाही की त्या मला असं का म्हणाल्या असतील. माझ्या सासूबाईंची कृती मला विचित्र वाटू लागली होती. मी माझ्या आईवडिलांच्या घरी असताना खूप बोलायचे, पण लग्न झाल्यापासून मी कोणाशीच जास्त बोलले नाही. एके दिवशी मी स्वयंपाकघरात गेले तर स्वयंपाकघरात पपई ठेवलेली दिसली. मी एक पपई उचलली आणि खाण्यासाठी कापायला सुरुवात केली. तेवढ्यात माझी सासू किचनमध्ये आली आणि तिने लगेच माझ्या हातातून पपई हिसकावून घेतली आणि म्हणाली की ते तुझ्यासाठी नाही. हे ऐकून मला धक्का बसला. मी पपई का खाऊ शकत नाही? मला काहीच समजले नाही. रात्री मी ज्यूस पिऊन बेशुद्ध का होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला. मी पुन्हा सासऱ्यांच्या खोलीत जाऊन त्यांचे पाय दाबायला लागले आणि तेव्हा माझ्या सासूने ज्यूस आणला. तेव्हा मला ते ज्यूस प्यावासा वाटला नाही, म्हणून मी तो गुपचूप माझ्या सासऱ्यांच्या पलंगाखाली टाकून दिला. ते पाहू शकत नव्हते आणि मग मी बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागले. नंतर जे काही झाले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. सर्वत्र माझ्या सुंदरतेची चर्चा झाली. सर्वजण खूप आनंदी देखील होते. माझे काही नातेवाईक म्हणायचे की ही मुलगी सुंदर असण्यासोबतच हिची चांगली वागणूक देखील आहे आणि जर कोणी तिच्याशी बोललं असेल तर त्याला तिच्याशी बोलत राहावे असे वाटायचे, कारण तिची बोलण्याची शैली देखील खूपच चांगली आहे. त्यामुळेच माझ्या आईवडिलांनी घर सोडणे खूप कमी केले होते. ज्याने मला पाहिले तो माझ्याकडे पाहतच राहायचा आणि माझी स्तुती करण्याशिवाय तो स्वतःला थांबवू शकला नाही. मला देखील हे आवडले की लोक मला पाहताच माझी प्रशंसा करतात. माझ्या सौंदर्यामुळे मला लवकरच लग्नासाठी स्थळ येऊ लागले. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने उच्च शिक्षण पूर्ण करावे आणि स्वतः सक्षम व्हावे. मलाही तेच हवे होते, परंतु कदाचित माझे सुंदर असणे हे देखील माझ्यासाठी समस्या बनले होते. मी कुठेही गेले तरी मुलं माझ्याकडे टक लावून बघायचे आणि माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करायचे. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. मी त्या प्रकारची मुलगी नव्हते, म्हणूनच मी कोणत्याही मुलाच्या प्रस्तावाला प्रतिसाद कधीही दिला नाही. मग अशा लोकांना कंटाळून माझ्या वडिलांनी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. असो, मी पण या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळले होते. सुंदर असणं हा या जगात मोठा गुन्हा आहे असं मला वाटायचं. जर माझ्या जागी सामान्य चेहऱ्याची मुलगी असती तर कदाचित मला लोकांपासून नजर चुकवावी लागली नसती आणि माझे आयुष्य माझ्यासाठी इतके कठीण झाले नसते. परंतु माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींची ही सुरुवातच होती. हे मला फारसे माहीत नव्हते. पुढे माझ्या आयुष्यात आणखी अडचणी येणार होत्या. मग एके दिवशी एक व्यक्ती माझ्या घरी आला, जो माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलाचे लग्न माझ्यासोबत करण्यासाठी खूप दबाव आणत होता. आता माझ्या आईवडिलांनी हे नातं स्वीकारलं होतं. मला इतक्या मुलांची स्थळं आल्यामुळे आणि मुलांच्या हट्टामुळे अनेक लग्नाच्या मागण्या आल्या होत्या, जे माझ्यासाठी परफेक्ट नव्हती आणि माझ्या वडिलांनी माझ्या लहान वयाचा विचार करून ते सर्व नाते नाकारले होते. पण आता हे नातं माझ्यासाठी आलं. हा मुलगा खूप छान होता. त्याचे नाव राजीव होते आणि त्याचे कुटुंब देखील खूप छान होते. राजीवची आई आणि त्याची बहीण माझ्या आईवडिलांशी या लग्नाबद्दल खूप आग्रही होत्या. त्यांनी सांगितले की आमच्या घरी सर्व काही उपलब्ध आहे आणि आम्हाला हुंडाही नको आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या घरी या आणि देवाने आम्हाला सर्व काही दिले आहे हे पाहू शकता. माझ्या आईवडिलांना वाटले की कदाचित हे लोक खूप चांगले आहेत आणि आमची मुलगी इथे खूप आनंदी असेल. त्यामुळे राजीवशी माझे लग्न निश्चित झाले
आणि मग माझ्या आईने देखील सांगितले की आम्ही आमच्या मुलीचे अनेक ठिकाणी या अगोदर लग्न जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही सर्व मुलांना नाकारले आहे. कोणास ठाऊक आम्हाला वाटले आमची मुलगी या घरात खूप सुखी राहील. असो, पूर्वीच्या काळी फक्त एक मुलीचं लग्न असायचं आणि तेव्हाच सर्व नातेवाईकांच्या मुलींचे लग्न सहज जुळत होते. आजच्या जमान्यात मुलींची लग्न योग्य वयात होतात, त्यामुळेच मुलींना नीट जुळवून घेता येत नाही. आणि मग जर आमच्या मुलीने इतर मुलींना सासरच्या लोकांशी भांडताना पाहिलं तर ती सुद्धा तिची कॉपी करेल. म्हणूनच मी म्हणते की आमच्या मुलीचे लवकरात लवकर लग्न करून द्या, जेणेकरून ती तिच्या घरी लवकर जुळवून घेईल आणि आनंदी राहील. पण तरीही मला अभ्यास करायचा होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या आईवडिलांना माझं लग्न करण्याची घाई झाली होती. मी विचार केला, माझा नवरा चांगला असेल तर मला अजून काय हवं. असो, एखाद्या मुलीला तिचा नवरा चांगला असावा आणि त्याने तिची काळजी घ्यावी असे वाटते. मला फक्त एवढंच पाहिजे होतं. माझा नवरा खूप चांगला दिसत होता, कारण मी त्याचा फोटो पाहिला होता, पण मला त्याच्या स्वभावाबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याचप्रमाणे ज्या दिवशी माझं राजीवशी लग्न झालं त्या दिवशी माझ्या नंदेने मला सांगितले होते की दादाला तू अगोदरच आवडत होतीस, म्हणूनच त्याने तुझ्या घरी खूप गोंधळ घातला, त्यामुळेच तुमचे लग्न निश्चित झाले आहे. माझ्या दादाने तुला कोणाच्या तरी लग्नात पाहिलं होतं आणि तेव्हापासून त्याने ठरवलं होतं की हीच मुलगी आपली पत्नी होईल. त्याने आईबाबांवर खूप दबाव टाकला होता. त्यांनी लग्नाची मागणी घालण्यासाठी तुझ्या घरी जावं आणि ताबडतोब हे लग्न निश्चित करून यावं. काहीही झालं तरी माझ्या दादाला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि या लग्नामुळे दादा एवढा आनंदी आहे की त्याच्या आनंदाला सीमाच नाही. म्हणूनच आम्ही तुला लग्न करून आमच्या घरी आणले आहे. माझी नणंद मला हसत हसत हे सर्व काही सांगत होती आणि हे सर्व ऐकून मी पण मनातले मनात हसत होते. माझ्या भावी पतीने माझ्यावर इतके प्रेम केले की त्याने मला पहिल्या क्षणी त्याचे हृदय दिले. हे सर्व ऐकून माझ्या हृदयात प्रेमाचे अनेक दिवे पेटले आणि मी माझ्या डोळ्यात माझ्या भावी आयुष्याची सुखद स्वप्न पाहू लागले. माझ्या भावी पतीला मी खूप आवडते, ही खूप आनंदाची भावना आहे. मग माझ्या नंदेने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेतला. माझ्या लग्नाची तारीखही लवकरच निश्चित झाली. एंगेजमेंटनंतर काही दिवसांनी माझ्या पतीने मला फोन केला आणि अशा प्रकारे मी माझ्या भावी पतीशी खूप वेळ प्रेमाने बोलायचे. तो मला खूप आवडला. त्याचे बोलणे खूप छान होते आणि तो माझा खूप आदर करायचा. त्याने माझ्यावर खूप प्रेम केले. तसेच काही दिवसांनी माझे लग्न झाले आणि माझ्या पतीला लग्नाची घाई असल्याने मी तेथून निघून सासरच्या घरी आले. आणि तो खूप शिकलेला होता, त्याला चांगली नोकरी होती, त्याच्या घरी देवाने दिलेलं सर्व काही होतं, म्हणूनच त्याने हुंडा नाकारला होता. तो म्हणाला की मला फक्त तू मिळावी अशी इच्छा आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस तर मला समजेल की मला सर्व काही देवाने दिले आहे. असे नव्हते की माझे आईवडील गरीब होते. माझ्या आईवडिलांनी माझे लग्न मोठे थाटामाटात केले होते. कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. माझ्या वडिलांनी मला उत्तम हुंडा दिला असता, पण राजीवच्या घरच्यांनी नकार दिला होता. आमचे सर्व नातेवाईकही राजीवच्या कुटुंबाचे कौतुक करत होते आणि सांगत होते की सानिकाला खूप चांगले सासरचे घर मिळाले आहे. मला कळलं नाही, यातून मला खूप भीती वाटत होती. एवढ्या घाईत लग्न करून मग हुंडा नाकारणारे हे लोक कोण होते? मला कळत नव्हतं. माझ्या मनात अशा गोष्टी का घुमत होत्या. माझं फक्त राजीवसोबत बोलणं होतं. राजीव माझ्याशी नेहमी छान बोलायचा, पण मी सासरच्या घरी गेल्यावर या सगळ्या फालतू गोष्टी मनातून काढून टाकल्या आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. राजीवशी लग्न करून मी माझ्या सासरच्या घरी आले आणि सर्व पाहुण्यांमध्ये बसले होते. लाल रंगाच्या लेहंग्यात मी नववधूच्या रूपात खूप सुंदर दिसत होते आणि सगळे नातेवाईक माझे कौतुक करत होते. मला पाहणाऱ्या प्रत्येकाने लगेच माझ्या पतीचे नाव घेतले आणि सांगितले की राजीवने लॉटरी जिंकली आहे, त्याला इतकी सुंदर पत्नी मिळाली आहे. त्यावर मला पार्लर लेडीजने खूप छान तयार केलं होतं, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आणखीनच चमक आली होती. मग मला माझ्या रूममध्ये नेले. आता रूममध्ये गेल्यावर मी माझ्या वराची वाट पाहत होते. राजीवला मी खूप आवडते हे मला माहीत होतं आणि माझी इच्छा होती माझा पदर उचलल्याबरोबर माझे सुंदर रूप पाहून माझा नवरा माझ्या प्रेमात पडेल. पण माझा नवरा येण्या अगोदरच माझ्या सासूबाई खोलीत आल्या. त्या माझ्या जवळ बसल्या आणि माझ्याशी बोलू लागल्या. मी पाहिले की माझ्या सासूने ग्लासात पाणी आणले होते. त्या मला म्हणाल्या, सुनबाई पाणी पी, मी तुझ्यासाठी पाणी आणले आहे.
तर खोलीत पाणी आणि एक ग्लास आधीच उपस्थित असल्याचे मी पाहिले. आता मी माझ्या सासूने खूप प्रेमाने आणलेले पाणी पिले होते. मला पण खूप तहान लागली होती. मी माझ्या सासूने दिलेलं पाणी पिल्यानंतर आणखी काही गोष्टी बोलून सासू खोलीतून निघून गेली. पण पाणी पिल्याबरोबर मला विचित्र वाटायला लागलं. माझं मन खूप घाबरत होतं. काही वेळाने मला माझ्या खोलीत कोणीतरी आल्यासारखे वाटले. माझे पती खोलीत आले आणि त्यांनी येताच खोलीचा दरवाजा आतून बंद केला. मग ते माझ्या जवळ बेडवर बसले. पण राजीव रूममध्ये येताच मला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. माझे शरीर पूर्णपणे थरथरू लागले. हे सगळं माझ्यासोबत का होतंय माहीत नाही. प्रथम माझ्या पतीने माझ्याशी 1-2 गोष्टीबद्दल बोलले आणि मग त्याने माझा पदर उचलला. त्याने मला स्पर्श करताच अचानक मला काय झाले माहीत नाही. मी त्याला माझ्यापासून दूर ढकलले. राजीव या सगळ्यासाठी तयार नव्हता. मी त्याच्याशी एवढं वाईट वागू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. अचानक दिलेल्या अशा धक्क्यामुळे राजीव बेडवरून खाली पडला आणि राजीव मोठ्या आश्चर्याने माझ्याकडे बघत होता. मलाच समजत नव्हते की मला अचानक असे काय झाले आणि मी हे का करत आहे. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते. मी माझ्या पतीला भेटण्यासाठी किती वेळ बसून होते हे मला माहीत होतं. मग मला अचानक काय झालं? माझा नवरा उभा राहिला. त्याने मला पुन्हा विचारले, सानिका तुला काय झालं आहे? जेव्हा त्याने मला पुन्हा स्पर्श केला तेव्हा मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला दिसले की माझ्या बेडभोवती घरातील पाहुणे उपस्थित होते आणि सर्व महिला माझ्याबद्दल विचित्र प्रकारच्या गोष्टी सांगत होत्या. एक स्त्री म्हणू लागली की ती वधू असली तरी ती इतकी सुंदर आहे, त्यामुळे ती थोडी घाबरली आहे. स्त्रियांबद्दल या सगळ्या चर्चा ऐकून मला त्रास होत होता. मी माझ्या नंदेला म्हणाले, तुम्ही कृपया या महिलांना इथून बाहेर काढा, मला खूप गरम वाटत आहे. मग माझ्या नंदेने सर्व पाहुण्यांना खोलीतून बाहेर काढले आणि मला नंतर निश्चिंत वाटलं. मग माझी तब्येत बरी झाली आणि राजीव पुन्हा खोलीत आला आणि तो माझ्याशी प्रेमाने बोलला. माझा हात त्याच्या हातात धरून तो मला म्हणाला, सानिका तुला काय झालं? तुझी तब्येत बिघडली असे तुला वाटत असेल तर तू मला अगोदर सांगायचे असतेस. तू किती सुंदर दिसत आहेस हे तुझ्या लक्षात आलेच नसेल. मला तुझी स्तुती करण्या इतपत तुला भेटण्याची संधीही मिळाली नाही. काही हरकत नाही, मी आता तुला भेटेन. राजीव खूप लाजलेला दिसत होता. मला राजीवशी बोलायचं होतं पण पुन्हा मला काय झाले माहीत नाही आणि मी राजीवला पुन्हा धक्का दिला आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. माझ्या बाबतीत पुन्हा पुन्हा तेच घडले. मी माझ्या या स्थितीला कोणतेही नाव देऊ शकत नाही. यावेळी राजीव या कृतीने चांगलाच संतापला आणि दार जोरात उघडून तो खोलीच्या बाहेर गेला आणि मला माझ्या या वाईट सवयीची खूप लाज वाटली आणि मी खूप रडू लागले. ती रात्र मी रडत घालवली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सर्व पाहुणे आमच्या घरातून निघून गेले होते. त्या दिवसानंतर माझ्या पतीने माझ्याजवळ येऊन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी माझ्या पतीला माझ्यापासून दूर करत होते आणि भांडण करून तो घराबाहेर जायचा आणि रात्रभर घराबाहेर तो राहू लागला. राजीवने 1 दिवस सहन केलं, नंतर 2 दिवस सहन केलं, त्यानंतर कदाचित त्याला सहन करणे खूप कठीण झाले. तो माणूस होता, किती दिवस त्याचा अपमान तो सहन करणार. एक दिवस राजीव मला रागाने म्हणाला, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू अगदी बरी असलीस तरी मी तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच तू अचानक अशा गोष्टी करायला लागतेस. मी कंटाळलोय तुझ्या वागण्याने. लग्नाआधी तू खूप गोड बोलायचीस आणि लग्न झाल्यापासून तू मला तुझ्याजवळ येऊ देत नाहीस. लग्नाचा प्रस्ताव तुझ्या घरी पाठवताना मी तुझ्यावर किती प्रेम केलं आणि मी माझ्या कुटुंबाशी किती भांडलो. तू तीच आहेस जी नेहमीच माझा अपमान करत असतेस. मला शंका आहे तू माझ्याशी लग्न करू इच्छित नव्हतीस आणि तू दुसऱ्याला पसंत करतेस. आपण लग्नापूर्वी बोललो होतो तेव्हा तरी तू मला हे सांगू शकली असतीस. तुझ्या आईवडिलांनी बळजबरीने तुझे लग्न माझ्याशी लावले आहे. राजीव रागाने वेडा झाला होता आणि इथे रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. मी माझ्या नवऱ्याला माझ्या बाजूने काहीच स्पष्टीकरण देऊ शकत नव्हते. बोलण्याची इच्छा असताना मी फक्त डोकं खाली करून उभा राहिले. मला माझ्या शब्दांची कमतरता जाणवत होती आणि त्या दिवसापासून राजीवने माझ्याशी बोलणे देखील पूर्णपणे बंद केले होते. मला एकटीला सोडले होते. मी तिथे असताना तो खोलीतही येत नव्हता. तो घराच्या दुसऱ्या खोलीत झोपू लागला आणि कधी कधी तो पूर्ण रात्र घरापासून दूर मित्राच्या घरी रात्र घालवायचा. माझ्या लग्नाला 15 दिवस उलटून गेले होते आणि माझ्यासोबतही तेच होत होते. ही अडचण मी आईला सांगितली तेव्हा ती पण म्हणाली की ही तुझीच चूक आहे. तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या जवळ का येऊ देत नाहीस? पण मी तिला सांगितलं की मला काय होते ते मला माहीत नाही आणि मी अशा प्रतिक्रिया देत होते.
आई म्हणाली, तुझं सासर खूप छान आहे, तिथे तू आमचा अपमान करायचा नाही. इथे माझ्या सासरच्या घरी माझे सासू सासरे नणंद यांचेही लक्षात येत होते की माझा नवरा माझ्याशी बोलत नाही. पण तरीही त्यांनी या सगळ्यांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केले जणू त्यांना काही फरक पडला नाही. एके दिवशी मी स्वतः माझ्या सासूबाईंना सांगितले की हे सर्व माझ्यासोबत का घडते ते मला कळत नाही. कधी पण मला अचानक राग येतो आणि मी त्यांचा अपमान करू लागते. माझ्या सासूबाई म्हणाल्या, लग्नाच्या दिवशी तुम्ही दोघंही नवरा बायको खूप छान दिसत होता, त्यामुळेच लोकांची वाईट नजर तुमच्यावर पडली असावी. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की माझा मुलगा लग्नानंतर पूर्ण कोमजलेला दिसत आहे. या लग्नाने तो खूप खुश होता, पण आता तुझ्याशी लग्न केल्यावर तो खूप उदास दिसतोय. तुम्हा दोघांची जोडीही खूप चांगली आहे. कौतुक केल्याशिवाय कोणीच थांबत नाही. माझ्या सासूबाई जे काही सांगत होत्या ते मी शांतपणे ऐकत होते. मला असे वाटले की माझ्या संवेदना पूर्णपणे बाहेर आहेत. मी माझ्या पतीला काही बोलू शकत नव्हते. ते सतत मला टोमणे मारत राहायचे आणि ते जे काही बोलायचे ते मी शांतपणे ऐकायचे. मी घरी खूप आनंदी राहत होते आणि सगळ्यांशी खूप बोलायचे. मला माहीत नाही, माझ्या सासरच्या घरी आल्यावर मला कोणाशीच बोलायचं मन होत नव्हतं. एके दिवशी माझे वडील म्हणू लागले की माझी मुलगी जी खूप हसायची ती आता कोमेजून गेली आहे, जणू ती हसायलाच विसरली आहे. आणि हे खरे होते की मी हसणं पूर्णपणे विसरले होते, कारण लग्नानंतर माझ्या आयुष्यात एवढी मोठी समस्या आली होती. मी माझ्या नवऱ्याचे प्रेम योग्य प्रकारे मिळवू शकले नाही, पण मी माझे प्रेम देखील त्याच्या हृदयातून पूर्णपणे काढून टाकले होते. एके दिवशी रात्री माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, सुनबाई, प्लीज तू जाऊन तुझ्या सासऱ्यांचे पाय दाब. आत्ता माझ्या म्हाताऱ्या हातांमध्ये त्यांचे पाय दाबण्यासाठी ताकद नाही. मला वाटले की आई हे काम माझ्या नंदेलाही सांगू शकतात. ती तिच्या वडिलांचे पाय दाबूच शकते. मला लाज वाटत होती. सून असून सासऱ्यांचे पाय दाबावे. माझे सासरे आजारी होते, त्यामुळे ते अंथरुणाला खिळून राहिले होते. माझ्या सासूच्या सांगण्यानुसार मी त्यांचे पाय दाबण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हाच मी माझ्या सासऱ्यांचे पाय दाबत असताना माझी सासू ज्यूसचा ग्लास घेऊन आली आणि तो ग्लास मला देत म्हणाली, सुनबाई, हा ज्यूस पिऊन घे. तू खूप थकली असशील, हे पी, त्यामुळे तुला ऊर्जा मिळेल. मी थकले होते आणि मग मला खूप अशक्तपणा जाणवू लागला होता. म्हणूनच मी माझ्या सासूच्या हातातून ज्यूसचा ग्लास घेतला आणि तो माझ्या ओठांना लावताच मला आतून काहीसा वास येत आहे असे वाटले. मग मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि विचार केला की माझ्या सासूने माझ्यासाठी हा ज्यूस तयार केला आहे. मी माझ्या सासूने तयार केलेला ज्यूस प्यायला पाहिजे. आणि पुन्हा सासऱ्यांचे पाय दाबण्यात मी मग्न झाले. थोडा वेळ गेला होता की अचानक मला झोप येऊ लागली आणि मी तिथेच बेडवर पडून कधी झोपी गेले ते मला कळलेच नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत बेडवर उपस्थित असल्याचे पाहिले. रात्रभर माझ्यासोबत काय झाले ते मला आठवत नव्हते. आता हे रोजच होऊ लागले होते. मी रोज माझ्या सासऱ्यांच्या खोलीत जायचे, ज्यूस प्यायचे आणि मग मला कधी झोप लागली ते मला कळलेच नाही. आता माझ्या सासूबाई मला रोज विचारतात, सुनबाई, तू ठीक आहेस ना? मला याचा अर्थ कळला नाही. मी एकदम बरी आहे असे मी त्यांना सांगायचे. माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागली. शिवाय एके दिवशी मी स्वयंपाकघरात गेले आणि मी तिथे पपई पाहिली. पपई खाण्यासाठी मी कापत होते आणि तेव्हा माझ्या हातातून माझ्या सासूने पपई हिसकावून घेतली आणि म्हणाली, जर तू हे खाल्लं तर याचे परिणाम खूप वाईट होतील. पपई खाण्यात इतकं काय वाईट होऊ शकतं? आणि माझ्या सासूबाईंच्या विधानाचं मला खूप आश्चर्य वाटलं. जेव्हा मी त्यांना पपई का खाऊ शकत नाही असे विचारले तेव्हा त्यांनी हा मुद्दा टाळला आणि मला किचनमधून बाहेर काढून दिले. त्या दिवसानंतर मला पुन्हा घरात पपई दिसलीच नाही आणि माझ्या सासूबाई मला माझ्या तब्येतीबद्दल वारंवार विचारत होत्या. इथे माझे पती माझ्याशी अजिबात बोलायचे नाही. जेव्हा ते कामावरून घरी परतायचे तेव्हा ते आंघोळ करायचे, जेवायचे आणि मग घराबाहेर निघून जायचे. मी बऱ्याचदा पाहिलं होतं की मी जेव्हा जेव्हा काही कामासाठी माझ्या खोलीतून बाहेर पडते तेव्हा माझ्या सासूबाई आणि माझी नणंद आपापसात बोलत होत्या आणि दोघीही मला पाहतच गप्प होत असे. जणू काही हे सगळे लोक माझ्याशी खेळ खेळत आहेत. माझ्या नंदेची नजर माझ्यावर पडताच ती मला म्हणाली, वहिनी, तुम्ही केव्हा आलात ते आम्हाला कळलंच नाही. हे सर्व लोक या कटात सामील असल्याचे मला आता समजले. राजीवने माझे काहीही ऐकले नाही किंवा मी त्याच्याशी याबद्दल बोलले तर तो माझ्याकडे आलाही नाही. या लोकांनी मला माझ्या आईवडिलांच्या घरीही जाऊ दिले नाही.
यांनी माझ्याकडे मोबाईलही दिला नाही. लग्नानंतर मी अजूनही माझ्या आईवडिलांच्या घरी एकदाही गेले नव्हते. उलट माझे आईवडील एके दिवशी इथे सासरी आले होते. आता हळूहळू माझ्या लक्षात येत होतं की इथे काहीतरी चुकतंय. पण काय चुकतंय ते मला समजत नव्हतं. मला कळायला हवं होतं की हे लोक माझ्याशी कसं वागत आहेत आणि हे असे का करत आहेत. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकाच परिस्थितीत मिळू शकली असती. मी मनात एक योजना बनवली होती. मला या लोकांचे रहस्य कसे तरी जाणून घ्यायचे होते. खूप उशीर झाला असता आणि या लोकांनी मला कुठेतरी गायब केले असते आणि त्यांनी माझ्या कुटुंबियांना माझ्याबद्दल काही माहितीही दिली नसती. त्यामुळे माझे कुटुंबीय माझ्यापर्यंत पोहोचू शकले नसते. आता जवळपास 2 दिवस मी माझ्या सासऱ्यांचे पाय दाबणार नव्हते. मी उपवास देखील करत होते. म्हणूनच मी उपवास करूनही घरात बनवलेले अन्न खात नव्हते. मला कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा आता जाणवत नव्हता आणि माझी तब्येत पूर्णपणे ठीक होती. आता मला समजले की हे सगळे काही खाण्यातून पिण्यातून तर होत नाही ना. यावेळी माझा मित्र कोण आणि शत्रू कोण हे मला समजले नव्हते. 2 दिवस माझी तब्येत एकदम ठीक होती आणि आता मी ठरवले होते की उद्या पण मी उपवास ठेवणार आहे आणि घरचे काहीच खाणार नाही. कारण उपवासाने मी पूर्णपणे बरी होऊ लागले. मला खूप हलकं वाटत होतं. माझं मनही जड होत नव्हतं. पण मला राजीवशी बोलायचं होतं. राजीव निर्दोष आहे असं माझं मन का बोललं ते कळत नाही. राजीवचा या लोकांशी काही संबंध नाही. त्याचं माझ्यावर प्रेम होतं. मला राजीवची वाट पाहायची होती आणि त्याच्याशी बोलायचं होतं. पण राजीव खोलीत येत नव्हता आणि मला खूप वाईट वाटत होतं. पुन्हा मी राजीवला पाहिले आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने खूप उदासीनता दाखवली आणि माझ्याशी तो काहीही न बोलता घरातून निघून गेला. खोलीत आल्यावर मी खूप रडायला लागले. मग सासू माझ्या रूममध्ये आली आणि तिने मला सासऱ्यांचे पाय दाबायला सांगितले. आज मी सासऱ्यांचे पाय दाबायला गेले होते कारण मला माझा प्लॅन अंमलात आणायचा होता. मला सत्य जाणून घेण्यासाठी धैर्य दाखवावे लागेल आणि हे पाऊल उचलावे लागेल. त्या दिवशी मी सासऱ्यांच्या खोलीत पाय दाबायला गेले आणि माझ्या सासूने माझ्यासाठी तेव्हा ज्यूस आणला. मी तिला म्हणाले की मी ज्यूस पिणार आहे. माझ्या सासूबाईंनी मला ज्यूस दिला होता आणि सासूच्या नजरेपासून चुकवून मी लगेच तो ज्यूस बेडखाली फेकून दिला आणि मी ज्यूस प्याल्याचे नाटक केले. सासऱ्यांचे पाय दाबताना मी गाढ झोपेत गेल्यासारखे करू लागले आणि डोळे मिटून मी बेडवर पडले. माझ्या सासऱ्यांनी मी झोपले आहे की नाही हे तपासले. तेव्हा काही वेळ गेला होता. मग माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूबाईंना बोलवलं आणि देव जाणे त्यांनी काय वाचायला सुरुवात केली. तेव्हा माझे सासरे माझ्या सासूला म्हणाले, आता तू ही खोली सोड. मला माझे काम करावे लागेल. मला खूप भीती वाटत होती. माझे सासरे माझ्यावर काय प्रयोग करत होते आणि त्यांच्या हातात काहीतरी होतं. ते माझ्यावर ते शिंपडत होते. माझ्या सासूबाईंनी अजून खोली सोडली नव्हती. तितक्यात माझ्या सासऱ्यांनी मला हात लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला ते सहन होत नव्हतं. म्हणून मी उठून बसले. मला शुद्धीवर आलेलं पाहून माझे सासरे आणि सासू आश्चर्यचकित झाले. मग मी त्यांना विचारले, तुम्ही दोघं माझ्यासोबत काय करत आहात? माझे सासरे गप्प झाले आणि ते मला काहीही सांगायला तयार नव्हते. माझ्या सासऱ्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. त्यात काय होतं मला माहीत नाही आणि त्यांच्या हातात एक अगरबत्ती होती ज्याचा सुगंध खोलीत पसरला होता. मी खूप घाबरले. जोरात ओरडू लागले. माझी सासू मला गप्प बसायला सांगू लागली. म्हणाली, तू ज्यूस पिला नाहीस का? पण मला समजले की या लोकांनी माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याआधीच मी एवढ्या जोरात ओरडायला सुरुवात केली होती की शेजारचे लोक घरात आले आणि आमचा दरवाजा ते वाजवू लागले. कदाचित माझा नवराही दारात हजर होता आणि घराच्या दरवाजाची चावी घेऊन तो गोंधळून गेला होता. घरात काहीतरी घडले आहे असे त्याला वाटत होते. तेव्हा माझ्या सासूने माझे तोंड दाबून माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी तिला ढकलून दिले आणि माझ्या सासऱ्यांची काठी हातात घेतली आणि म्हणाले की जर कोणी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला या काठीने मारेल. मी धावतच खोलीतून बाहेर पडले. तेव्हा राजीवने विचारले, हा काय गोंधळ आहे? मी राजीवला म्हणाले की तुझे आईवडील माझ्यासोबत काय करत आहेत ज्यामुळे मी तुझ्या जवळ येत नाही. हे लोक असे काहीतरी करत आहेत हे जाणून घेण्यासाठी तुझ्या वडिलांच्या खोलीत मी गेले आणि तुझ्या आईने दिलेला मादक ज्यूसही मी पिले नाही. त्यामुळेच मला चक्कर आली नाही. हे लोक माझ्यासोबत काय करतात? जेव्हा माझ्या पतीने माझ्या सासऱ्यांच्या हातात बाटली पाहिली आणि खोलीत अगरबत्ती जळत असल्याचे पाहिले तेव्हा वस्तीतील सर्व लोक आणि माझे पती गोंधळले
आणि त्यांनी माझ्या सासऱ्यांना आणि सासरच्या लोकांवर संशय घ्यायला सुरुवात केली. इकडे मी खूप जोरात ओरडत होते, पण माझी अविवाहित नणंद अजिबात मदतीला आली नाही. ती पण एकीकडे शांतपणे उभी होती. माझ्या पतीने आधी सर्व लोकांना घरातून बाहेर काढले आणि नंतर घराचा दरवाजा आतून लॉक केल्यानंतर त्यांनी आईवडिलांना त्यांच्या विचारले, हे सर्व काय होत आहे आणि तुम्ही सर्वजण काय करत होता? माझी सासू म्हणू लागली की तुझी बायको खोटं बोलत आहे. माझा नवरा म्हणाला, मग तुमच्या हातात काय आहे आणि खोलीत सगळीकडे सुगंध काय येत आहे? यावेळी माझ्या पतीने त्याच्या आईवडिलांकडे रागाने पाहिलं आणि तेव्हा माझे सासरे खूप घाबरले. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि सानिकाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं हे मान्य केलं. खरं तर माझ्या सासऱ्यांना काळी जादू माहीत होती. माझ्या सासूबाई म्हणाल्या की जेव्हा तू सानिकाला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तू घरी येताच गदारोळ केलास की तुला याच मुलीशी लग्न करायचं आहे. तर तू आमच्या आवडीच्या मुलीशी लग्न करावं अशी आमची इच्छा होती, पण तू मात्र गोंधळ उडवलास. तुझ्या आग्रहाखातर आम्ही या मुलीशी तुझे लग्न करून दिले. तिला आमच्या घरची सून म्हणून आणले. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की आम्हाला वाटलं होतं की जर माझा मुलगा या मुलीला पाहून वेडा झाला असेल आणि तिच्यासाठी एवढा गदारोळ घरात करत असेल तर लग्नानंतर जेव्हा ती घरात येईल तेव्हा आमचा मुलगा पूर्णपणे आमच्या सुनेचाच होईल आणि तो त्याच्या आईवडिलांकडे आणि बहिणीकडे लक्षही देणार नाही. म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी काळी जादू केली आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या जादूचा प्रभाव मला प्रत्येक खाण्यापिण्यावर दाखवला. मी जे काही खाल्लं किंवा पिलं त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी माझ्या नवऱ्याचा अपमान करू लागले. तेव्हाच माझा नवरा माझ्यापासून दूर जाऊ लागला. माझी सासू मला पाय दाबण्याच्या बहाण्याने माझ्या सासऱ्यांच्या खोलीत पाठवायची आणि ती ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळायची आणि ज्यूस पिल्यानंतर मी बेशुद्ध व्हायचे. मी बेशुद्ध झाल्यावर माझे सासरे माझ्यावर काळी जादू करायचे, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर ठेवायचे. आणि जेव्हा माझा नवरा मला खूप कंटाळेल तेव्हा एक दिवस तो मला सोडून जाईल. सासू आणि सासरे त्यांच्या स्वतःच्या हितासाठी हे सर्व काही करत होते. माझ्या सासूबाई मला पपई खाण्यास मनाई करत होत्या, कारण पपई खाणाऱ्या व्यक्तींवर माझ्या सासऱ्यांची काळी जादू होत नाही. म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी मला पपई खाऊ नये म्हणून सक्त मनाई केली होती. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले, जेव्हा ही संपूर्ण गोष्ट माझ्या पतीसमोर आली तेव्हा माझ्या पतीने त्यांच्या आईवडिलांना सांगितले की मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. माझे पती रागाने त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांचे कपडे बॅगमध्ये भरू लागले. ते म्हणाले, सानिका तू माझ्यासोबत चल, आता आपण इथे राहणार नाही. माझ्या सासूने आणि सासऱ्यांनी त्यांची चूक मान्य केली होती. ते लोक माझ्या नवऱ्यासमोर हात जोडून माफी मागत होते आणि ते माझी पण माफी मागत होते. माझे सासू सासरे आणि नंदेनी आम्हा दोघांसमोर हात जोडून आम्हाला थांबवले. त्यांच्या असहाय्यतेपुढे आम्ही हतबल झालो होतो, कारण त्यांनी सांगितले होते की त्यांना संधी द्या आणि त्यानंतर त्यांनी अशी चूक केली तर आम्ही हे घर सोडू शकतो. माझ्या पतीनेही माझी माफी मागितली होती आणि मी माझ्या पतीला माफ केले होते, कारण या सगळ्यात माझ्या नवऱ्याची चूक नव्हती. माझे सासू आणि सासरे आता पूर्णपणे चांगलं वागत आहेत आणि माझ्या नंदेचे आता लग्न झाले आहे. ही त्यांची मोठी चूक होती, हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा मी त्यांच्या जवळचा काढून घेईन असं त्यांना वाटले, पण मी तशी अजिबात नव्हते. आता माझी तब्येत एकदम ठीक आहे आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांची काळी जादू करणे आता पूर्णपणे बंद केलं आहे. आता ते माझ्यावर किंवा कोणावरही हा प्रयोग करत नाहीत. माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात खूप प्रेम आहे. आम्ही सगळे एकाच घरात एकत्रच राहतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की एखाद्याचा गैरसमज करून घेण्यापूर्वी त्याला किंवा तिला तुमच्याशी चांगलं वागण्याची एक संधी द्या. जर तो अजूनही तुमच्यासोबत चांगला वागत नसेल तर तुम्ही त्याला शिक्षा करण्याचे हक्कदार आहात, परंतु तुम्ही त्याच्याकडून बदला घेण्याचा अगोदरच दृढ निश्चय केला आहे, म्हणूनच नातेसंबंध खराब होतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट मिळतील. धन्यवाद. आभारी आहोत.